तर गाईज गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे मस्तपैकी. किती वाजलेले आहेत आता? 10 वाजलेलेच आहेत. टाईम झालेला आहे. आणि तुम्ही बोलत असं आज काय असं मध्येच एकदम स्कूलच्या ड्रेसमध्ये ब्लॉग आत्ता स्टार्ट केलेला आहे 10 वाजता, कारण की आपला लवकर स्टार्ट होतो सकाळचा. तर माझी एकदम म्हणजे सेमिस्टर 2 चालू होती आपली स्कूलची एक्झाम. सो आता ती सेमिस्टर 2 ची एक्झाम संपलेली आहे मस्तपैकी. आणि आता पेपर झालेला आहे म्हटल्यावरती मी खूप आनंदात आहे मस्तपैकी. हे माझे झालेले आहे पेपर. सो आता बरेच दिवस ब्लॉग वगैरे नव्हता आला. आय थिंक सो ऑलमोस्ट अर्धा महिना झाला, म्हणजे 1 महिना झालाच असेल. सो आता ब्लॉग्स वगैरे येतील, रील वगैरे येतीलच. बट आता 10वी स्टार्ट होणार आहे, सो कमी होणार आहेत रील. बट येणारच तुमच्यासाठी मी ब्लॉग किंवा रील टाकतच राहणार. तर आता आलेलो आहे घरी, कपडे वगैरे चेंज करून घेतो आणि मग जेवण वगैरे करून घेऊया. तर गाईज आता मस्तपैकी मी जेवण केलेलं आहे. म्हणजे मस्त मम्मीने बेसन बनवलं होतं सुक्कंवालं, ज्यांना माहिती असेल त्यांना. बट सुक्कंवालं बेसन केलं तर सो खाऊन झालेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे BRC मध्ये, म्हणजे BRC हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. कारण की माझी दाताची ट्रीटमेंट चालू आहे. आता तुम्ही बघू शकता ब्रेसेस बसवलेले आहेत, तुम्ही आताच्या म्हणजे थोड्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. सो आता तिकडे हॉस्पिटलमध्ये जायचं, आज अपॉइंटमेंट आहे. सो आता रेडी वगैरे होऊन मग तिकडे जाऊया. भोळी माझी आई सुखाची तू सावली, जीव वळून लावी माझी गतू लाडूबाई, जीव वळून लावी माझी लाडूबाई. आणि आता बघूया बस कधी येते, बससाठीच वेट करतोय. बट मग आल्यावरती जाऊ. तर गाईज आता स्टेशनला आलेलो आहे. आता बघूया ट्रेन कधी येते. सर्व स्टेशनच्या बाहेर आणि आता रिक्षाने जाऊया. तर गाईज हे आहे आपलं BRCचं मस्त हॉस्पिटल. आता ह्याच्या आतमध्ये जातो मी. शांतता असेल त्याच्यामुळे काय बोलणार नाही ना, पण नंतर व्हॉइस ओव्हर लावूनच टाकेन मी. तर गाईज हे आहे इंटेरियर म्हणजे जिथं फक्त डेंटलचं होतं, बाकी सगळीकडे असेच कॉर्नरला म्हणजे वेगवेगळे आहेत. बट हे आहे डेंटलचा पार्ट. सो इथं आता फोटो काढला आहे मी, कारण की खूप शांतता होती, बोलायला मला लाज वाटत होती. सो फोटो काढला आणि हा व्हॉइस ओव्हर आहे. सो आता हे आहे डेंटलचं OPD. तर गाईज मला सांगितलं होतं 1 तासपर्यंत काय बोलायचं नाही, खायचं बिचं नाही, त्याच्यामुळे बोललो नाही. नंतर व्हॉइस ओव्हर लावलेलं आहे. सो आता जाऊया आपण घरी. तर गाईज आता फायनली आलेलो आहे मानकोर स्टेशनला. आता जाऊया आपल्या मानसरोवर स्टेशनला. आता स्टेशनला आलो होतो आणि मग बस येणारच होती, मग बोललो जाऊ दे बसनी जाऊया. तर आता इथून बस पकडून मग घरी जाऊया आपण. आहे घरी म्हणजे तिकडून. आणि तुम्ही बोलत असेल एवढ्या वेळ ह्याची व्हॉइस ओव्हर का लावला, तर मला म्हणजे ते सांगितलं होतं जरा वेळ म्हणजे कापूस होता तोंडामध्ये, सो तो धरून ठेवला होता आणि आता ते काढून टाकलं. सो बोलू शकतोय. आणि सोम्याला पण आणलेलं आहे. सोम्या बाय कर, बाय बाय बाय. छान 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 छान. देव बाप्पा करते तू, देव बाप्पा. अय्यो टाळी दे, टाळी. आणि बाय कर, बाय बाय. छान आहे, छान छान. ती वेगळ्याच धुंदीत आहे गायचं आहे बघा. ती वेगळ्याच धुंदीत आहे गायचं आज. ते बघा मम्मीने शिकवलेलं गाणं पण ती करते. तिला आता खूप साऱ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्या जरा मी तिच्यासोबत खेळतो. गाईज कम्प्युटरवरती टाइमपास करतच होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की आपला ब्लॉग मला एडिट करायचा आहे. म्हणजे तुम्ही तो म्हणजे लय दिवसाचा आहे, म्हणजे मागे गावाला गेलतो एक्झामच्या आधी, म्हणजे 2 आठवड्यांपूर्वीचा ब्लॉग आहे. तर तो आलेला असेल आणि ही त्या बटनमध्ये दिसत असेल, तिथून क्लिक करून बघा तो ब्लॉग. पण हा पहिले ब्लॉग बघा. तर आता त्या ब्लॉगची एडिटिंग करायची. सो मोबाईलमधून आता ट्रान्सफर करतोय, होतं आहे ते हळूहळू ट्रान्सफर. मग ट्रान्सफर झाल्यावरती मस्तपैकी एडिट करूया बसून. तर आता मी थोडं काम करतो. तर गाईज व्हिडिओ म्हणजे ज्या क्लिप्स आहेत त्या इम्पोर्ट करायला लावलेल्या आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण आता दिवाबत्ती करून घेऊया. 7 वाजलेले आहेत. सो अंधार झालेला आहे बाहेर. मग आता दिवाबत्ती करून घेऊया. इथे मस्त आपल्या देवघर तुम्ही पाहिलेलंच असेल. सो आता दिवाबत्ती करून घेतो मी. बोलत असेल पनीर कशाबद्दल, तर आज माझी एक्झाम संपलेली आहे. सो त्या खुशी किंवा आनंदामध्ये आता पनीर बनवणार आहे मम्मी.
सो आता मी जातो आणि पनीरचं सामान घेऊन येतो, म्हणजे पनीर घेऊन येतो. तर हे बघा गाईज, आपली व्हिडिओ टाकलेली आणि आता ती थोड्या वेळाने जाईलच. तर गाईज, मी मागाशी बोललो स्पेशल पनीरची भाजी बनवणार आहे. तर स्पेशल असं आहे की पनीर फ्राईड आहेत, आपण डायरेक्टली टाकतो, बट हे आहेत फ्राईड पनीर मस्तपैकी. हे खाऊन बघतो एक. जिंदगीमध्ये हे एकदा खाऊन बघा, सुकून आहे सुकून. तुमच्याकडून मम्मीला सांगा एकदा फ्राईड पनीर बनवायला, खतरनाक लागणार, मस्त खतरनाक. जर लक्षात असेल, म्हणजे जर तुम्ही माझे एक ओल्ड व्ह्यूवर असाल तर तुमच्या लक्षात असेल की मी आणि माझी फॅमिली इस्कॉन टेम्पलला गेलतो, जे खारघरमध्ये न्यू बिल्ड झालं त्या टाईमला. म्हणजे अशी लय पुरातन कालची गोष्ट नाही, ती आत्ताचीच गोष्ट आहे. बट थोडेसे ओल्ड व्ह्यूवर असेल तर तुम्हाला माहितीच आहे की मी आणि माझी फॅमिली इस्कॉन टेम्पलला गेलतो. सो तिथे आम्ही म्हणजे रामायणची बुक घेतली होती. मी त्या ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे. तो ब्लॉग बघायचा असेल तर इथं आय बटनवरती क्लिक करा. आणि त्या टायमिंगला मी एक असं म्हणजे हे बोललो होतो, काय बोलतात, प्रॉमिस दिलं होतं सर्वांना की मी रामायण वाचणार पूर्ण, अख्खी ती जी बुक घेतलेली आहे ती. सो ते एक्झाममुळं थोडंसं राहिलं होतं, मी वाचलं नाही तेवढे 2 आठवडे, कारण की एक्झामचा अभ्यास करायलाच टाईम नव्हता भेटत, तर ते मग एक्स्ट्रा झालं असतं ना, म्हणून बोललो थोडे 2 वीकसाठी थांबवलं आणि आता परत रिस्टार्ट करूया. मी लक्षात होत नव्हतं, पण लक्षात आलं तेव्हा मग बोललो तुम्हाला पण सांगून मग मी वाचायला घेतो. तर वाचतो मी आणि रेकॉर्ड पण करतो थोडंफार, बट मराठी माझी थोडीशी खराब आहे, प्लीज ॲडजस्टमेंट करून ऐकून घ्या. बट ऐका मस्त, मला एवढं जमत नाही मराठी, कारण की त्याचे शब्द एवढे हार्ड आहेत ना, एवढे म्हणजे हालतं पूर्ण डोकं, तरी पण वाचण्याचा प्रयत्न करतो मी आणि तुम्हाला पण ऐकवतो. तर गाईज, हे जे आहे हे आहे रामायण बुक, म्हणजे तुम्हाला दिसत असेल तुमच्या समोर, मस्तपैकी मस्त बुक आहे. भगवान श्री रामचंद्रांची कथा आहे, वाल्मिकीकृत रामायण आहे. म्हणजे ते थोडं एक आम्हाला दाखवतो तुम्हाला, श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, म्हणजे त्यांनाही कन्वर्ट केले, म्हणजे सोप्या मराठी भाषेत. पण ती सोपी मराठी भाषा पण लय हार्ड आहे. तर आता मी वाचतो, थोड्या जोरात आवाजातच वाचायला लागेल, कारण की कॅमेरा थोडासा लांब ठेवलेला आहे. तर आता मी वाचायला सुरुवात करतो आपली बुक. अँड हिअर वी ओपन. हां बरोबर आहे, आय थिंक सो. हां पेज झाला, हां बरोबर आहे. असुरांनी तसे वचन दिले तेव्हा देव आणि असुर दोघांमध्ये अमृताची वाटणी करता यावी म्हणून मोहिनीने त्यांना वेगवेगळ्या पंक्तीत बसवले. मोहिनी मूर्ती असुरांजवळ येऊन त्यांच्याशी प्रेमळपणे बोलू लागली. तिच्याशी बोलत असताना आपण सर्वात भाग्यवान आहोत असे असुरांना वाटले. देव त्यांच्यापासून दूर बसले असल्यामुळे त्यांना अमृताचा अगद अल्प वाटा मिळेल असे असुरांना वाटले. खरोखर असुरांनी असा समज करून घेतला की मोहिनी मूर्ती आपल्याशी इतकी संतुष्ट होऊन वागते आहे, म्हणजे ती आपल्यालाच सर्व अमृत देईल. तिच्या अलौकिक दैवी सौंदर्याची भुरळ पडल्याने असुर मोहिनी देवीच्या हाती अमृत देण्यास तयार झाले आणि मोहिनीने मोठ्या खुबी तिन्ही लोकांचा निर्विवाद अधिपती ठरला. आपल्या पुत्रांचा पराभव झालेला पाहून दिती अतिशय दुःखी झाली आणि सडू म्हणून इंद्राचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती करून घेण्यासाठी तिने तपश्चर्येला सुरुवात केली. आपल्या नाशाकरिता दिती 1000 वर्षे तपश्चर्या करायलाही तयार आहे हे जाणून इंद्र तिच्याकडे आला आणि दास बनून तिच्या अतिशय काळजीपूर्वक व लक्षपूर्वक सेवा करू लागला. जेव्हा तिच्या संकल्पाची फक्त 10 वर्षे उरली
होती तेव्हा दिती इंद्रावर अतिशय संतुष्ट झाली आणि तिने इंद्राला आश्वासन दिले की त्याला तिन्ही लोकांवर निर्भयपणे राज्य करता यावे, म्हणून तिचा पुत्र जन्माला आल्यावर ती त्याचे मन वळवेल. तथापि इंद्र शंकित होत्या. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम, जय श्रीराम. तर गाईज, कशी वाटली माझी मराठी इग्नोर करा, बट कसं वाटलं आपलं हे पुस्तक. तर माझं चालू आहे इथं, ह्या पेजवरती चालू आहे माझं आत्ता सध्यासाठी तरी, म्हणजेच 44 to 45 झालेलं आहे आता. आणि आता नेक्स्ट पेज होणार आहे. सो मी आता बुकमार्क माझा लावून ठेवतो. तर बुकमार्क लावलेला आहे आपला, म्हणजे उद्या पण वाचायला. आणि असे वेगवेगळे फोटो पण टाकलेले आहेत मस्त, म्हणजे समजायला की काय नक्की चाललं आहे. नाहीतर मी नुसतं वाचत जायचं, म्हणजे किंवा दुसरं कोण नुसतं वाचत जाईल काय करणार नाही. सो असे वेगवेगळे फोटो पण टाकलेले आहेत, ज्यावरून आपल्याला अंदाज येतो की काय होईल. सो हे आहेत असे वेगवेगळे फोटो आणि मस्त एकदम पुस्तक आहे. मला तर खूप आवडलं. आणि हे आहेत श्री पुरुषोत्तम भगवंत श्रीराम. सो आता त्यांच्या चरणाचं दर्शन घेऊन पुस्तकाला आता परत आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवून देतो. सो आता कसं वाटलं हे पुस्तक मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा गाईज, एकदम टेस्टी जेवण, म्हणजेच आपली पनीरची भाजी, रोटी आणि इथे आहे आपला बीटरूट आणि लिंबू. सो असं आहे एकदम टेस्टी. आता हे जेवण मी एन्जॉय करतो.